एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो तेव्हा खरं तर गाभाऱ्यातच भर पडत असते की कोणीतरी आपापल्या पुरत्या सत्याशी का होईना पण प्रामाणिकपणे चिकटून राहिल्याच्या पुण्याईची. एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो तेव्हा खरं तर गाभाऱ्यातच भर पडत असते की कोणीतरी आपापल्या पुरत्या सत्याशी का होईना पण प्रामाणिकपणे चिकटून राहिल्याच्या पुण्याईची. एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो तेव्हा शक्यता होते निर्माण देवाने आपला आळस झटकून देवळाबाहेर येण्याची. एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो तेव्हा कोऱ्या नजरेने पाहत राहतो सभोवतालच्या हालचाली भाविकांच्या जत्रा. तेव्हा कोऱ्या नजरेने पाहत राहतो सभोवतालच्या हालचाली भाविकांच्या जत्रा. कोणीतरी स्वतःचे ओझे स्वतःच्याच पायावर सांभाळत असल्याचे समाधान लाभते देवालाच. म्हणून तर एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो म्हणून तर एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो तेव्हा देवाला एक भक्त कमी मिळत असेल कदाचित पण मिळते अखंड समाधान एक सहकारी लाभले असेल. देऊळ बंद झाल्यावर एक मस्त आळस देऊन बाहेर ताटकळलेल्या नास्तिकाशी गप्पा मारता मारता देव म्हणतो. देऊळ बंद झाल्यावर एक मस्त आळस देऊन बाहेर ताटकळलेल्या नास्तिकाशी गप्पा मारता मारता देव म्हणतो दर्शन देत जा अधूनमधून. दर्शन देत जा अधूनमधून. तुमचा नसेल विश्वास आमच्यावर पण आमचा तर आहे. तुमचा नसेल विश्वास आमच्यावर पण आमचा तर आहे ना. देवळाबाहेर थांबलेला एक खराखुरा नास्तिक कंटाळलेल्या देवाला मोठ्या मिन्नतवारीने परत पाठवतो देवाला. देवळाबाहेर थांबलेला एक खराखुरा नास्तिक कंटाळलेल्या देवाला मोठ्या मिन्नतवारीने परत पाठवतो देवळा. तेव्हा कुठे अनंत वर्षे आपण घेऊ शकतो दर्शन आस्तिकत्वाच्या भरजरी शालीत गुदमरलेल्या देवाचे. खराखुरा नास्तिक